तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आजचा जो ब्लॉग असणार आहे तो भैरवगडाचा आहे, म्हणजे शिरपुंजेचा भैरवगड. आणि रात्री प्लॅन झाला आहे, आता 2 वाजता निघायचं आहे. बघू आता. एक जण गेला आहे वरती बिल्डिंगमध्ये गाडीची चावी आणायला आणि एक जण बॅकपॅक करतो. सो जाऊ त्यांना पिकअप करू आणि बघू. अजून 2 जण येणार आहेत, सो बघू ते येत आहेत कसे काय. भेटतो मी तुम्हाला ब्लॉगमध्ये. ब्लॉग कंटिन्यू बघा आणि ब्लॉग कसा वाटतो आहे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या चॅनलवरती. आणि आज आमचा नाईटला प्लॅन झाला आहे भैरवगडचा. इथं गाडी चालवत आहे, हा मागून एक आला आहे आणि एक समोरून पण आहे. समोर तो GT घेऊन आला आहे. नको ना बाबा, आता निघतो इथून. अजून एक त्याला पिकअप करायचं आहे. चला निघू आणि ब्लॉग पूर्ण बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला कसा वाटला. बाय बाय. एक तुम्ही दोघांनी खा. हे बाबा जा, गाडी घेऊन जाणार दिवसला. होतो ना. आता फाटकाला थांबलोय इथे. हे दोघं गाडीवरती आहेत. GT आणली आहे त्यांनी, डोंबिवलीवरून आले आणि थांबलोय आता इथं. GT आणले गाईस. 3.5 लाख वॅगनर, 4 लाख GT. बघू शकता तुम्ही. 3.5 लाखाची वॅगनर आहे. 4 लाखाची GT घेऊन आले. संगमच्या जवळ आलेले. जवळजवळ एक 20-25 किलोमीटर कवर केले आणि हा गाडी चालवते सध्या. बाकी तर झोपले पुढे बसले. हा गाडी चालवतोय, भरपूर टाईम आहे. आणि ते 2 जण GTवर तिकडे समोर आहे. तर बघू आता पोचायला किती वेळ लागतो किती नाही. ब्लॉग कंटिन्यू बघा, तोपर्यंत सिनेमॅटिक्स एन्जॉय करा. टाईम लॅप्स पण एन्जॉय करा. तर आता आपण कसारा घाटाच्या आधी थांबलो आहे. इथून पुढे कसारा घाट चालू होणार आहे. आणि इथे एक गाडी आहे, आपली एक 4 व्हीलर आहे, त्याच्यावर 2 आणि त्याच्यावर 4 जण आम्ही चाललो आहे आता भैरवगडला. सो आता इथे छोटासा कॉफी ब्रेक घेतला आहे, कॉफी वगैरे घेऊ आणि निघू इथून. तर बघा व्हिडिओ पूर्ण कंटिन्यू. कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा कशी वाटते. पाऊस तर मजबूत चालू आहे, भरपूर जोरात पाऊस चालू. थांबायचं काय नाव नाही घेत आहे. मला वाटतं तिकडे इगतपुरी साईडला पण भरपूर पाऊस. बघू आता तिथे गेल्यावरच काय विषय आहे काय नाही. बघत राहा पूर्ण व्हिडिओ. ब्रेक साईड एक ऑलमोस्ट आलो आहे, थोडंसंच राहिलं. एक जण झोपलाय. निघू आता, 2 पुढे आहेत. भैरवगडाच्या पायथ्याशी पोचलो आहे आणि
थंडीच थंडी आहे, फुल थंडी आहे. आणि हा आमच्या समोरचा व्ह्यू, काय धबधबा आहे मित्र, तिथे गाडी लावली आहे ते तिकडे चेंजिंग करताय. धबधबा बघा तो, हा वाला त्याच्यानंतर इथं या बरं आमची फाटून हातात आली, व्ह्यू भारी आहे पण फाटून एकदम हातात आली. समोर तिथे कपडे चेंज करते. हे सव्वा निघायचं. चला आता आवरून घेऊ. त्या साईडला पण व्ह्यू भारी येतो. आवरून घेऊ, थंडी लागते, रेनकोट घालू. जास्त काही घेणार नाहीये. कवर बिवर घेऊ आणि निघू वरती. तुम्हाला भेटतो मी ट्रेकमध्ये. आता भैरवगडाच्या पायथ्याशी आलो आहे, पण थंडी मजबूत एकदम, म्हणजे खूप थंडी आहे आणि पाऊस पण भरपूर जोरात आहे. पण आता वरती जायचं आहे, तर इथं मागे गाडी लावली आहे आणि तिथं ब्रश वगैरे करतायत. तर आता आपलं तर झालं आहे सगळं, रेनकोट घातलं आहे, पण रेनकोटच्या आतमध्ये पण भरपूर थंडी लागते. आता वरती चढायचं आहे. 2-3 तासाचा ट्रेक आहे. बघू, हात अक्षरशः हलत आहेत, ते कॅमेराच्या मुवमेंटमध्ये तुम्हाला समजत असेल. भरपूर थंडी आहे पण मजा येणार आहे. सो ब्लॉग कंटिन्यू बघा, भेटतो तुम्हाला मी वरती. शिरपुंजे भैरवनाथ गडाचा इथून स्टार्टिंग पॉईंट आहे आणि व्ह्यू तर मस्त एकदम. पाऊस वगैरे झालं, आता रेनकोट वगैरे घातलं. मग असे आलो होतं तर थंडी भरपूर लागत होती, खूप जास्त थंडी आहे आणि पाऊस पण चालू आहे त्यातल्या त्यात. आता तयारी केली, शूज वगैरे घातले, खाली शॉर्ट्स घातलेत आणि वरती रेनकोट. सगळं तयारी करून आता इथून वरती जायचं. याच्यात आहे तिकडे आवरतात ते सगळे. थोडी क्वालिटी तुम्हाला अशी ब्लरी वाटत असेल, कारण की फोन मी टाकला आहे पाऊसच्या आतमध्ये, वॉटर केसिंगच्या आत. कारण की पाऊस आला की एकदम जोरात येतो, मग तो 1 मिनटं पण देत नाही की तुम्हाला बाकीच्या गोष्टी आतमध्ये ठेवायला भेटतील, इलेक्ट्रॉनिक्स. सो मग कॅमेरा घेतला आपण आणि आता इथून शूटला स्टार्ट करणार आहे. सो बघा आणि कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा हा तुम्हाला ब्लॉग कसा वाटतोय. तर आता ट्रेकला सुरुवात झाली आहे आणि हा रस्ता आहे. आता इथून या सगळ्या शिड्या आपल्याला चढायच्या आणि हा रस्ता खालून आहे. व्ह्यू पण मस्त आहे का. आपण चालू केलं आहे आता चढायला. चला आता वरती जाऊ आणि तिथला व्ह्यू एन्जॉय करू. ब्लॉगमध्ये कंटिन्यू बनवून राहा. भेटतो मी मला वरती जाऊन. आता इथे फोटोशूट वगैरे झालं मजबूत. हा असा व्ह्यू इथं पण आहे. इथं फोटोशूट वगैरे झाले. आता ही वाट आहे, थोडीशी वाट चिखलाची पण आहे. सो आपल्याला आता सांभाळून जायला लागेल इथं, की थोडी वाट चिखलाची आहे. म्हणजे आहेत शिड्या पण आहेत भरपूर म्हणण्यापेक्षा सर्वात जास्त शिड्या इकडेच आहेत. इथे आपले शूज थोडेसे टाकतात, आपण तो वरती जाऊ. सो चला वरती जाऊन भेटतो तुम्हाला.
मजा मस्ती झाली आणि हा व्ह्यू पूर्ण बघण्यासारखं आहे. आता पूर्ण फॉगी झालं आहे, पण जेव्हा धुकं कमी होईल तेव्हा अजून भारी दिसेल. हे बघा हा व्ह्यू. तिथे भैरवनाथ लिहिलं आहे, पण ते कसं लिहिलं आहे ते माहिती नाही, कारण की ते एकदम धबधब्याच्या तिथे आहे आणि इथून तरी जागा दिसत नाही आहे. हे बघा धबधबा खाली चाललाय. अजून आपल्याला तिकडे जायचं आहे. आपण अर्ध्यात आलो असू. खाली त्यांचे फोटोशूट चालले. हवा भरपूर आहे, म्हणजे या हवेने कळसुबाईची आठवण आणून दिली. एवढी मजबूत हवा आहे, पण मजा येते. जाऊ आता वरती आणि तिथून मी तुम्हाला काही सिनेमॅटिक्स टाकतो, ते तुम्ही एन्जॉय करा तोपर्यंत. आणि हा व्ह्यू पण बघा. बऱ्यापैकी गड चढलोय. फोटोशूट चालू आहे त्यांचा आणि हा व्ह्यू आहे इथून. पूर्ण भारी व्ह्यू येतोय. अरे पाऊण तास झाला यार. अजून एवढा वरती चढायचं आहे, भरपूर वरती आहे. दिसत नाही दुखाय आणि परत खाली पण उतरायचं आहे, पण व्ह्यू एकदम भारी दिसतोय. या साईडचा पण आलो, या साईडला पण कडक व्ह्यू एकदम. खाली गावं आहेत. एक नंबर वरती पोचलाय. मे बी तुम्हाला दिसत असेल. एक नंबर पोचलाय हा इथे. आता जाऊ आपण पण वरती. खाली त्यांचा फोटोशूट चालला आहे. पाऊस मेन म्हणजे पाऊस बंद झाला आहे, कारण चढत होतो खाली भरपूर पाऊस आहे. म्हणून वरती पण आहे पाऊस, पण आत्ता सध्या कमी झाला आहे. जाऊ वरती आणि बघू. हा फोटोशूटची तयारी करतोय. रेनकोट काढलाय भाऊनी. मजबूत हा असा व्ह्यू. इथं पण आहे व्ह्यू. इथं फोटोशूट वगैरे झाले. आता ही वाट आहे, थोडीशी वाट चिखलाची पण आहे. सो आपल्याला आता सांभाळून जायला लागेल इथे, थोडी वाट चिखलाची आहे. म्हणजे आहेत शिड्या पण आहेत भरपूर म्हणण्यापेक्षा सर्वात जास्त शिड्या इकडेच आहेत. इथे आपले शूज थोडेसे टाकतात. आपण तो वरती जाऊ. सो चला वरती जाऊन भेटलो तुम्हाला. तर आपण वरच्या शिडांवरती पोहोचलोय, म्हणजे निम्म अर्धानं आपण कवर केलंय. एवढं अंतर होतं, म्हणजे ठीक आहे, एवढं काही नाही आहे, पण बऱ्यापैकी आहे. सो या मजा करा. हा पावसाचं वातावरण आणि हे इथं बसलेत सगळे. अशा शिड्या आहेत, अशा पूर्ण शिड्या आहेत. काही खाली पण आणि काही पॅच धबधब्याचा आहे ॲक्च्युली, म्हणजे तिथून पाणी वगैरे वाहतं आणि चिखल आहे थोडासा. सो तिथे थोडं सांभाळून या. माझी एक मिस्टेक झाली की मी
हे रब्बरचे शूज घालून आलो आहे जे बाईकवरती आपण वापरतो. तर ते थोडेसे स्लिपरी असतात, सो रब्बरचे शूज अवॉइड करा इथे येताना, किंवा कोणत्याही चिखल असलेल्या गडावरती रब्बरचे शूज अवॉइड करा. आणि हा माझ्या मागचा सुंदर व्ह्यू दाखवतो तुम्हाला. चला अजून आहे वरती, सो जाऊ. वरती फोटोशूट चाललाय. तर शिड्या भरपूर आहे तिथे आणि काही काही वाट अशी आहे, म्हणजे दगडी वाट आहे, काही काही वाट चिखलाची सुद्धा आहे. सो बघा ती वाट आता अशी आहे. थोडं पुढे गेलं की परत शिड्या चालू होतात, पण आहे मध्ये मध्ये वाट आहे, चिखलाची आहे, दगडाची आहे. तर या असे शेवाळ आहे आणि इथं पाय ठेवल्याच्या नंतर ते सटकतात, तर आरामात, कारण की पडल्याच्या नंतर डायरेक्ट तोंड किंवा डोकं फुटण्याची शक्यता भरपूर आहे. बघू शकतात कंटिन्यू केस उडली झाले म्हणून नाही, पण हवा कंटिन्यू येते. व्हिडिओमध्ये लास्टपर्यंत बनवून राहा. कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा की व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो. तर आता पूर्ण इथून दगडाची वाट चालू झाली आणि रेलिंग इथपर्यंत होते. दगडाची वाट आहे, सो जाऊ आपण इथून. आता आपल्याला इथून सांभाळून जायला लागणार आहे. इथून वरती आलं पूर्ण, आणि या साईडला भैरवनाथाचं मंदिर आहे आणि या साईडला घनचक्कर आहे, जो म्हणजे इथून त्याला जायला शिडी आहे, आणि या साईडला मंदिराकडे जाते. आणि आत्ता मी जिथे उभा आहे ती खिंड आहे, ज्याला आपण इंग्लिशमध्ये व्हॅली पण बोलतो. ती दोन ठिकाणी कनेक्ट करते, म्हणजे या साईडला भैरवनाथाचं मंदिर आहे, या साईडला घनचक्कर आहे. सो जाऊ आता, पहिले दर्शन वगैरे घेऊ. सगळेजण तिथे गेलेत, ऑलमोस्ट चढायला चालू केलं आहे, सो आपण पण जाऊ आता वरती. त्याच्यानंतर आय गेस चक्कर बंद आहे, पण आपण ट्राय करू चढायचं. सो बघा व्हिडिओ. भैरवनाथाच्या मंदिराकडे जाणार रस्ते. शिड्या खूप कॉम्प्लिकेटेड आहे इथल्या, सगळ्याच्या आहेत. मेन तर त्याच्यावर शेवाळ आले. घनचक्करकडे इथं बंद केलं आहे ॲक्च्युली, सगळे लोखंडाचे रोड्स वगैरे लावले. जाता आलं तर ठीक आहे, जर जाता आलं पॉसिबल झालं तर जाऊन येऊ शांतपणे काय करू. हवा तर भरपूर चालली. पहिले भैरवनाथाच्या मंदिराकडे जाऊ. तर आता भैरवनाथाकडे जाणाऱ्या शिड्या अशा शिड्या आहेत. घनचक्करकडे जाणारा रस्ता आहे.
आता इथून वरती. हो भरपूर जोरात चालते. ते एक नशीब आहे आपलं की हवेमुळे प्रॉपर वरती चढता नाही येते. मंदिराच्या बाहेर आहे आणि हा मंदिराच्या बाहेरून पिक्चर आहे. आणि हे शिरपुंजे भैरवनाथ देवस्थान. भरपूर आवाज चालली आहे. आता इथून वरती आलोय आणि इथे वरती मंदिर आहे. सगळे तिथेच चालले दर्शनाला. पण हे इथे गडावरती पाण्याच्या टाक्या आहेत भरलेले आहेत आणि इथं पूर्ण धुकं झालेलं आहे. चला आता मंदिरात जाऊ. चक्कर बंद आहे आणि आता आम्हाला तिथे नाही जाता येणार तर मग आम्ही इथेच पूर्ण एकत्रच चालतो. या साईडून एंट्री आहे भैरवनाथ मंदिराला. हे एंट्री आहे. या पोलला शॉक लागतोय पूर्ण. त्याला हात नाही लावत आहे. गाभाऱ्यात जाऊ. हा गाभारा आहे. इथून असा जायला जागा आहे. हा गाभारा आहे पूर्ण मंदिराचा. इथे नंदी वगैरे आहेत आणि इथे मूर्ती आहे भैरवनाथाची. भैरवनाथाची मूर्ती आहे. वगैरे ठेवले जय भैरवनाथ. बऱ्याचशा गोष्टी नमो पार्वती पते हर हर महादेव. आता इथं आम्हाला टिक्का लावलेला आहे. आकाशने टिका लावलाय. सगळ्यांना लावतो आणि मस्त चांगलं लावतो एकदम प्रॉपर लावतो. तर इथं आम्ही मंदिरातच खायला बसतोय. पाऊस आहे पूर्ण. तर इथे सगळे बसलेत, जमा झाले. काय आपण खायला बघू. डिमांड मधून आणले. नाश्ता वगैरे करून घेऊ आणि परत
वगैरे झालं आहे आपलं भैरवनाथाच्या मंदिराचं. आतमध्ये होतं दर्शन वगैरे करून आता एक चक्करला बघू, जमलं तर जाऊ, नाहीतर मग खाली जाऊ, कारण की हवा तर भरपूर आहेच अजून पण आहे. जाऊ आता, बघू कसं काय जमतंय आरामात. आता इथून निघतोय आणि खाली जाऊ, नाही तर घनचक्कर बघू. बंदता आहे शिड्या, पण बघू, लेट्स ट्राय. आता तर ऊन पण पडतंय, पाऊस येतोय, धुकं आहे, सगळं मिक्स वातावरण चाललंय. जसं आलोय तसं आपल्याला मे बी तो ह्याच्यात येत असेल नसेल माहिती नाही, पण हवेचा पण हवा खूप जास्त हवा आहे. चक्कर आहे खाली उतरायचा काय विषय. हे बघा सेम पायऱ्या आहेत आणि आता जास्त रिस्की झाले. तर आता चढताना तरी थोडाफार वाटत होता की ठीकठाक आहे, पण आता उतरताना अजून मला वाटतं रिस्की दिसतं, कारण की पायऱ्या शिवाळ आहे. चढताना काय वाटत नाही, पण उतरताना पाय सटकायचे चान्सेस भरपूर असतात. बघू आता उतरू, फोन आणि कॅमेरा मध्ये ठेवून मध्ये कुठे काही दाखवायचा चान्स भेटला तर दाखवतो, कारण की मी भरपूर आवाज येते, झाडं बिडं खालता तुम्हाला दिसत असेल आणि समोर एकदम मस्त धबधबा आहे, मे बी तुम्हाला दिसेल. कधी कधी काही गोष्टी चढताना सोप्या वाटतात, पण उतरताना तेवढाच रिस्की पण होऊन जातं, स्पेशली पावसाळ्यात. जसे की आता शिड्या उतरतोय मी, तर छोट्या शिड्या आणि हवा एवढी भयंकर आहे की आपण नाही त्या गोष्टीला कंट्रोल करू शकत. शेवटी नेचरच्या पुढे काही टिकत नाही. कधी कधी ह्या गोष्टी नेचरमध्ये गेल्यावरच समजतात. की बघा आता चढताना काय वाटत नसेल, आता मी रेलिंगला धरून उतरतोय. खूप नॅरो शिड्या आणि अक्षरशः शेवाळ आले शिड्या, तर मग त्या कधी कधी रिस्की होऊन जातं. आता हाच पट्टा नाही तर अजून खाली पण भरपूर आहे जो रिस्की आहे पट्टा. तर आता उतरतोय मी. उतरल्याच्या नंतर मध्ये मला जी वाट आहे ती सुद्धा मी दाखवतो. दगडी आहेत, दगडांना तुम्हाला नीट पाय देऊन उतरायला लागतं, कारण की पाय सटकण्याचे किंवा अडकण्याचे खूप चान्सेस असतात. आता आपण उतरू. आता उतरलोय खाली, गडाच्या खाली. मागे तुम्ही बघू शकता, हा एंट्री पॉईंट आहे. तर आता जाऊ, गाडी वगैरे आपली समोरच आहे. ओले झालेले कपडे सगळे चेंज वगैरे करू आणि कुठेतरी नाश्ता वगैरे करू आणि घरी जाऊ. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की कळवा, आणि नवीन नवीन ब्लॉगसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन नवीन अपडेटसाठी माझ्या इंस्टाग्रामला सुद्धा सबस्क्राईब करा, ते मी इथे कुठेतरी टाकेन. त्याच्यावरती तुम्हाला त्याचे शॉर्ट क्लिप्स किंवा रील्स बघायला भेटतील. त्यालाही जाऊन सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. आणि
हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटतो मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. चला भेटतो मी तुम्हाला पुन्हा एकदा नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.